नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचा हा सामना आहे. अतिशय चांगली लढत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीण तांगडी आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच आपण पंचांच्या भूमिकेमध्ये गेलो तरी काही हरकत नाहीये. 2 लेजंड प्लीज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच झलक सध्याच्या घडीला बाल्या मामाची आहे. मात्र सामना देखील भरपूर महत्वाचा आहे. धीरज तांगडी सध्या सज्ज आहे. यांच्या माध्यमातून कल्पेश वैतीसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकारांसाठी पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. लागोपाठ 3 षटकांसाठी 500 रुपये आणि प्रत्येकी बॅक टू बॅक 2 षटकांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. जय मल्ला टीमचे ओनर संघमालक धीरज तांगडी यांच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट सुरू झालंय. सीझन स्टार्ट झाली आणि नक्कीच दुपारचा सेशन आहे. KPL ची ही यादगार तुम्हाला पाहायला मिळते. युसेन यांच्या माध्यमातून लाईट टेलिकास्ट केला जात आहे. स्वराज्य खाडी ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ खाडी यांच्या प्रेरणेतून संकल्पनेतून ही स्पर्धा घडवली जात आहे आणि या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मागच्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. जयेश तांगडी, नितेश आणि समीर यांचा परफॉर्मन्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. आता सध्या क्षेत्ररक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. कल्पेश वैती आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय उदय. मॅच ऑन करायची आहे प्लीज. एज फॉर टाइम कन्सर्न फार वेल कमी आहे. प्रमोद तांगडी गोलंदाज आपण पाहतोय. क्या बात आहे. समीरने देखील भरपूर वेळ घेतला आणि एक नक्कीच गोलंदाज त्याने देखील ऍड केला आपल्या संघामध्ये. म्हणजे याचा आता टीम कंप्लीट झाली आहे. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून निलेश जाधवने भरपूर नाराज केलं संघाला. मात्र विकेट किपिंगच्या माध्यमातून आता सध्या ते काम करतायत. स्ट्राईकवर फलंदाज कल्पेश वैती, नो स्ट्राईकला उदय आहे आणि गोलंदाज प्रमोद. मॅच ऑन. पॉवर प्लेचं षटक. शॉट थर्ड बाय शॉट फाईन लेग. कव्हरवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉइंट एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफ जयेश फिल्डिंग पोझिशन मध्ये. चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये कल्पेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. टार्गेट सेट करावा लागेल. शेवटपर्यंत खेळावा लागेल. कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग लाईनअप आहे. पलटवार भरपूर होत असतात. मात्र या मॅच मध्ये भरपूर काही आहे. VM टायगर संघासाठी आज सामना जिंकणं गरजेचं आहे. याच्या अगोदर भरपूर टाईट मॅच जिंकली होती महादेव पार्वती टीम संघाने. 40 चेंडू नाहीये प्लीज. चेंडू नाहीये कारण की हेवी क्वालिटीचे चेंडू आहेत. मॅच ऑन. पहिला चेंडू प्रमोद तांगडी यांचं राईट आर्म ओव्हर द विकेटने. वेलकम प्रसाद तांगडी, आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू सोडून दिला ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येते. वाईटने सुरुवात होत आहे इथे VM टायगर संघाच्या धावांना. टायगर ऑफ खाडी सध्या मिड ऑफ पोझिशनवर आपण पाहतोय. धर्मेंद्र तांगडी हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र चेंडू सीमा पार. KPL चौकार.
दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतो तटीय सर्कलच्या बाहेर आहे, तिथे समीर आणि विष्णू वाघे, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले. नितेश यांनी थोडंसं प्रयत्न केला पायाने अडवण्याचं, मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार चौकार आपण बघितला. सुरुवात चांगली आहे टीम VM टायगर संघासाठी. कदाचित पुढच्या मॅच मध्ये विकी शेट मात्रेनं देखील तुम्ही पाहाल त्यांचा संघ खेळतोय खेळपट्टीवर. पुढे एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक. प्रमोद तांगडी यांना कोण ओळखत नाहीये, पूर्ण भिवंडी ओळखते, कारण की अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत आलेले आहेत. आज प्रीमियर लीग मध्ये KPL मध्ये त्यांना आपण दुसऱ्या मॅच मध्ये बघतोय. पहिल्या मॅच मध्ये भरपूर मिस केलं महादेव पार्वती संघाने, मात्र इथे इनफिल्डच्या डोक्यावरून खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय सीमा पार KPL चौकार. कल्पेशने बघितलं मागच्या मॅच मध्ये काही जमलं नाहीये, या मॅच मध्ये भरपूर काही करायचंय. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले, धावा धावपलकर लागलेले आहेत ते म्हणजे 9 धावा. हा भरपूर महत्वाचा विकेट आहे. या चेंडूवर जर विकेट आला नाही तर दबाव वाढू शकतो इथे महादेव पार्वती निवास टीम संघावर. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा काहीतरी कानमंत्र दिलाय धर्मेंद्र तांगडी यांनी आपल्या गोलंदाजाला. स्लोअर केला होता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर, वाईचा इशारा, एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल. 10 धावा धावपलकावर. चांगली सुरुवात VM टायगर संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक भरपूर आहे, नीते चेंडू खाली जातोय तोपर्यंत 2 धावा कल्पेश वैती कंप्लीट करतोय. दोन धावाने धावसंख्या धावपलकावर लागतीये 12 मध्ये 11 धावा कल्पेश वैती याच्या बॅटमधून. 10 धावा आलेले आहेत कल्पेशच्या बॅटमधून. आमचे स्कोरर सांगत आहेत अजय तांगडी. अजयने तर मजाने सध्या स्कोरिंग करताना समोर केलंय. धर्मेंद्र तांगडी फक्त बघत राहील, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. ओहो पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. जयेश आहे तिथे, मिस फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली मात्र एकदा कंप्लीट. शेवटच्या चेंडूवर आली आहे सिंगल. धावसंख्या धावपलकावर लागलेल्या आहेत 17 धाव. पहिल्या षटकामध्ये खतरा निर्माण केलाय कल्पेश वैती याने. सतरा धावा धावपलकावर 17. विकेट मिळाला नाहीये. पार्टनरशिप भागीदारी 17 धावांची पहिल्या षटकासाठी. प्रमोद तांगडी यांच्या षटकामध्ये 17 धावा तब्बल खर्च झालेले आहेत. प्रज्वल वारिस आणि पंकज वारिस, बिग मॅच, बिग बॅटल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. प्रज्वल प्रांतस अँड पंकज वारिस, बिग मॅच. दुसऱ्या षटकासाठी समीर तांगडी. समीरने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. सध्या कल्पेश ज्या फॉर्म मध्ये खेळत आहे असं वाटतं की या षटकामध्ये धावा बनतील. ऑफ स्टंपचा हा चेंडू वाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. 18 धावा धावपलकावर. 18 विदाउट लॉस्ट. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. धावा चांगल्या आहेत. कल्पेश चांगल्या टच मध्ये दिसतोय. 15 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर. ओहो बिग हिट, उड़ा दिया, भेज दिया बॉल
फॉर्म घेऊन आलाय. सध्या केपीएल मध्ये राडा करताना कल्पेश वैती ऑन फायर नाव अगेन्स्ट समीर तांगडी. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक. चेंडू जातोय सीमा पार. केपीएल चौकार. वैती कुटुंबाचा हा वाघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवताना समीर तांगडी याला दिन में ताळे दाखवताना 25 धावा लागलेल्या आहेत कल्पेश वैती याच्या आणि संघाची धावसंख्या 28. समीर कमबॅक करेल का? या चेंडूवर होईल का कमबॅक? चेंडू आपल्यामध्ये क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. चांगली फिल्डिंग मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावा पूर्ण करताय कल्पेश. असं वाटतं की दुपारचं जेवण भरपूर चांगलं करून आलंय फलंदाज. ज्या प्रकारे फटकं आपल्याला पाहायला मिळते. मजबूत काढी बल्लेबाज. लंबे लंबे स्ट्रोक. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चुकीचा चेंडू आहे. वाईट इशारा पंचांच्या माध्यमातून 1+1 2 धावा. आता इथून थोडस लांब षटक तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजे समीर तांगडी याचं. धावा धाव फलकावर 32 धावा. 32 धावा लागलेले आहेत धाव फलकावर. समीर तांगडी हा चेंडू देखील बॅटवर आलाय आणि झेल सुटली गेली आहे. समीर नाराज आहे. एक धाव कंप्लीट. ही धाव जी आहे उदयाच्या बॅट मधून आली आहे. 33 धावा धाव फलकावर. समीर स्लोअर. हा चेंडू स्पेशल आहे समीर याचं. कल्पेश वैती बीट होताना शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया आज शेवटचा चेंडू भरपूर काही सांगून जातोय. समीर तांगडीसाठी धावा भरपूर खर्च झाल्यात. विकेट येईल का? शेवटचा चेंडू विकेट नाही तर चेंडू सीमा पार. षटकार. मागच्या चेंडूवर जखमी केलं फलंदाजाला आणि नेहमी म्हटलं जाते की वाघ जेव्हा जखमी होतो तेव्हा शिकार केला त्याने सोडत नाही. षटकार. एकोणचाळीस धावा धाव फलकावर. 39. कल्पेशाच्या बॅट मधून 33 धावा आलेल्या आहेत. पाहूया प्रदीप तांगडी यांना एक संधी चालून आली होती. त्यांनी 47 धावांची यादगार इनिंग केपीएल मध्ये खेळली. कोण कमबॅक करून आपल्या संघाला? मला वाटतं निलेश जाधव. 27 धावा पहिल्या मॅच मध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. हीच ती संधी आहे जिथून कमबॅक करू शकता आपण. वैभव वैती देखील पूर्ण तयारीत आहे पुढच्या मॅच साठी. आज त्याने अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केले. 3 विकेट्स. चांगली यादगार 25 धावांची यादगार इनिंग त्याने खेळलेली आहे. केपीएल मध्ये त्याला पाहायला विसरू नका. यानंतर पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. हा चेंडू फक्त आणावा लागेल. चेंडू जातो सीमा पार. केपीएल चौकार. आवाज कमी कर तिकडनं जरा.
राईट आर्म ओद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज निलेश कमबॅक करेल का या चेंडूवर विकेट मिळेल का कारण की भागीदारी भरपूर चांगली होत आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त टर्न केल्या चेंडू मिड विकेट क्षेत्रावरून समीर तांगडी भरपूर दुरून येते चेंडूपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट स्ट्राईक रोटेट केली एक मोठा फटका एक शांत क्रिकेट चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे 44 धावा धाबलकावर 33 धावांवर खेळत आहे स्ट्राईक रेट जर बघितलं तर 300चा आहे कल्पेश वैती यांचं कारण की 11 चेंडूमध्ये 33 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत चांगला क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेट बॉल मध्ये हा नक्कीच स्ट्राईक रेट चांगला आहे वाटा मोडतो विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज निलेश अतिशय कडक स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे फिल्डिंग चांगली आहे एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट असं वाटत होतं की पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजी कमतरता आहे मात्र ती कमतरता पूर्ण केली मात्र तरी देखील धावा होत आहेत समोरच्या संघाच्या यानी की व्हीएम टायगर संघाच्या 46 धावा धाबलकावर कल्पेश 35 धावांवर खेळत आहे 35 रन 12 चेंडू 35 धावा गोलंदाज निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून होईल का झेल भरपूर दूर आहे खाली क्षेत्र आणि चेंडू सीमा पार केपीएल चौकार आज जर कल्पेश माहिती अर्धशतक झलकवतोय तर नक्कीच कोणत्या तरी धाब्यावर पार्टी नक्कीच असेल आज 50 धावा संघाचे झालेले आहेत टाळ्यांचा आवाज येतोय डगआउट मधून इनक्रेडिबल न भुलनेवाला क्रिकेट न भुलनेवाली इनिंग जबरदस्त क्रिकेट कल्पेश वैती यांचं 39 धावा झालेल्या आहेत कल्पेशाच्या 13 चेंडू मध्ये बॅटिंग आवडली असं जोरदार टाळे होऊन जाऊ द्या कल्पेशसाठी अतिशय जबरदस्त क्रिकेट घरच्या मैदानावर आपल्या केपीएल मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा निलेश अजून एक धमाका उडवलाय झेल की बाहेर हो टायगर ऑफ खार्डी धर्मेंद्र तांगडी यांची एक अतिशय जबरदस्त झेल आणि चांगल्या इनिंगचा अंत होत आहे अतिशय जबरदस्त फलंदाजी करून बाद होते फलंदाज कल्पेश वरती कल्पेश बॅट वरती करायची अतिशय जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी 39 धावा शेवटचा चेंडू बाकी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय येते नवीन फलंदाज चांगली झेल सातत्याने टेनिस क्रिकेट बॉल मध्ये चांगला परफॉर्मन्स करत असतात धर्मेंद्र तांगडी जसं उल्लेख केला होता निशांतने मी जेव्हा लहान होतो तेव्हा समालोचक करायचे मात्र आजही त्यांना संधी मिळाली का ते समालोचक करत असतात ते म्हणतात ना कमी तिथे आम्ही पंच असो किंवा समालोचन असो नक्कीच करत असतात धर्मेंद्र तांगडी अतिशय जबरदस्त झेल तुम्हाला पाहायला मिळाली A1 जोडी यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत संदेश वखारे आणि मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून ते लाईव्हच्या माध्यमातून मॅच बघतायत पुन्हा एकदा कट केल्याच्या नावामध्ये विष्णू वाघे एक से बढ़कर एक लेजेंड खेळाडू मागच्या 2 कॅचेस जर बघितल्या धर्मेंद्र तांगडी त्यानंतर तर विष्णू वाघे डीजे
11 धावा खर्च केले, महत्वाचे 2 विकेट्स प्राप्त केले होते निलेश याने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मोहन तांगडी येते. मोहन देखील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. श्याम आलाय. दुपारचा वेळ आहे, मात्र संध्याकाळचा गोलंदाज श्याम गोलंदाजीमध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली होती. उद्याच्या बॅट मधून खडेकडे स्ट्रोक खेळायचं होतं. चेंडू हवेमध्ये झेल काय कलेक्ट करू शकले नाहीये. निलेश चांगला बॅकअप देताना 2 धाबा कंप्लीट. आता कुठेतरी गोलंदाजी चांगली होते असं म्हणूया आपण. मागच्या 3 चेंडूवर 2 धाबा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, दमदार कामगिरी करताना महादेव पार्वती निवास टीम आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावर 52. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा श्याम. श्याम एक लेजंड खेळाडू आहे. ऑफ स्टंपचा चेंडू सोडून दिलाय. विकेट किपर यांच्या बाजूने निघून गेलाय चेंडू. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. क्रिकेट खेळण्यात मूड होणं जरुरी आहे. चोपन्न धावा धावफलकावर 54. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून मोहन याच्या बॅट मधून निघणारा खणखणीत केपीएल चौकार. कारल्याच्या कुलस्वामी एकविरे मातेचा संगीत डीजेच्या माध्यमातून दुपारच्या क्षेत्रामध्ये ऐकायला मिळते. 58 धावा धावफलकावर प्रवीणजी तांगडे यांचं देखील आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओहो, पुन्हा एकदा त्याच दिशेने शतरक्षक आहे. झेल मात्र झालेलं नाहीये. दुसरं धाव इथे कंप्लीट केलं जात आहे. मोहन तांगडी याचा विकेट. मोहन तांगडी बाद होते. साठ धावा धावफलकावर 60 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर. गोलंदाज श्याम चांगली कामगिरी करताना चांगला कमबॅक पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. उदय खेळण्यासाठी सज्ज आहे. ओ हो, टायमिंग फुटवर्कचा वापर केला तर मात्र बॅटवर चेंडू आलेला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडू बाकी शेवटचे या षटकातील. पुढे निघून पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट टर्नचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू हळूहळू सीमेच्या दिशेने येतोय. नीतीची चांगली कामगिरी आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 62 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या डावाचं. प्रज्वल प्रांतर्स आणि पंकज इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याचं टॉस करण्यासाठी. श्याम शेवटचा डावाचा हा चेंडू आहे. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू आहे. डॉट की षटकार. हुक करण्याचा प्रयत्न वाईट इशारा बंधनच्या माध्यमातून. भरपूर ऑप्शनच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. 63 धावा 63. शेवटचा चेंडू आहे श्याम यांचं. पुन्हा टाकावं लागेल. चुकी झालीये. चुकीला माफी नाहीये. वन प्लस वन 2 धावा. वाईट बॅकच्या 2 चेंडूवर 2 वाईट. 65 धावा. भरपूर धावा झालेल्या धावफलकावर. हे देखील विसरून चालणार नाहीये. नितेश ज्या प्रकारे फॉर्म मध्ये, समीर तांगडी ज्या प्रकारे फॉर्म मध्ये, जयेश तांगडी फॉर्म मध्ये. हा टार्गेट सेट नाहीये. झेल पकडण्याची संधी होती तिथे.
एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनरच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट झालेले आणि तिसरा धाव देखील 3 धावा कंप्लीट झालेले. पण आऊट दाखवायचं आहे ना आपण. एकच धाव आहे या चेंडूवर. मोनिश यस एकच धाव मिळाली या चेंडूवर. तर 66 धावा झालेल्या आहेत आणि 67 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आव्हानाचा पाठलाग केला जाईल नक्कीच आपण आवाज ऐकणार आहेत निशांत पाटील यांचं. मात्र तोपर्यंत आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया टॉस करण्याकरिता. बिग बॅटल बिग फाईट मॅच. नेक्स्ट मॅच जबरदस्त मॅच असणार आहे. पंकज शिलेवाल आणि प्रज्वल प्रांतर्स बिग मॅच. सुरेशजी नांदुरकर साहेबांना विनंती. मला वाटतं टॉस जो आहे प्रज्वल प्रांतर्स टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली. निर्णय कळवायचा आपण मोनिश. डिसिजन पेंडिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रज्वल प्रांतर्स टीम संघाच्या कॅप्टन मोनिशने. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. मॅच खूप रंगतदार होईल. पंच शेवटच्या चेंडूचा आम्हाला निर्णय पोहोचवत आहेत. नक्कीच टीमचे कॅप्टन महादेव पार्वती टीमचे कॅप्टन आणि व्हीएम टायगर टीमचे कॅप्टन आपण दोघांनीच फक्त पंचांशी संपर्क साधा. बाकीचे सर्व खेळून आपापल्या जागेवर जायचे. यस नितेश आपण यायचंय. पंचांशी जर थोडीशी चर्चा करायची आहे आणि व्हीएम टायगर टीमचे कॅप्टन आपण देखील थोडीशी चर्चा करा पंचांशी. रामू काका हरपले यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपण बसून घ्यायचंय आणि पुढच्या डावाला सुरुवात. पुन्हा एकदा यंग अँड डेसिंग आवाज तुम्ही ऐकणार आहात. पुढच्या डावासाठी निशांत पाटील फ्रॉम पाळे. शेवटच्या चेंडूवर काय निर्णय आहे पंच आम्हाला या ठिकाणी कळवा. मुनीश आपण काय निर्णय दिला आहे आमच्या गुणलेखकापर्यंत तो निर्णय आपल्याला पोहोचवायचा आहे.
पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय स्वराज्य ग्रुप खाडी खाडी ग्रामस्थ आयोजित खाडी प्रीमियर लीग KPL पर्व नवीन पर्व तुमच्यासाठी आपण पाहतोय आणि चांगलं आयोजन या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि खूप चांगला खेळ खाडी प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त असतं मैदानाचं सपाटीकरण, खूप चांगला मंडप, डेकोरेटर्स या स्पर्धेसाठी रंगबिरंगी टी शर्ट परिधान प्रत्येक संघाने या ठिकाणी केलेले आहेत. खूप चांगल्या दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये आणि चांगलं एकंदरीत आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर ग्रामीण सम्राट सन्माननीय बाळामामा, तदनंतर सुमितजी म्हात्रे, शेठ म्हात्रे यांच्या प्रेरणेने मात्र या खाडी प्रीमियर लीग KPLचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि ग्रामस्थ मंडळ खाडी यांचं खूप जास्त योगदान या स्पर्धेसाठी, कारण लहान थोरांपासून प्रौढ व्यक्तीने मात्र या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्रत्येक खेळाडूने दिला आणि ही स्पर्धा मात्र आमच्या समोर खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न होत असताना आपण जरूर पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं मायबाप प्रेक्षक मायबापांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे, पंचांना विनंती करतोय अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. अगदी पाहिलं तर दिवस लहान आहे, 5:30-6 वाजेपर्यंत अंधुक प्रकाश होत असतो, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका आणि पंच शेवटच्या चेंडूवर काय निर्णय होता तो आपण त्वरित कळवायचा आहे, कारण आमचे गुणलेखक या ठिकाणी थोडेसे संभ्रमामध्ये आहेत. काय निर्णय आहे शेवटच्या चेंडूवर तो आपण त्वरित कळवायचा आहे. शेवटच्या चेंडूवर 2 धावा, एकंदरीत 68 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. एका बाजूला महादेव पार्वती निवास विरुद्ध VM टायगर, या दोन संघांमध्ये लढत पाहतोय. तर VM टायगर्स या संघाने फलकावरती धावा उभारल्या त्या 67 धावा आणि 68 धावांचं आव्हान या मॅच मध्ये महादेव पार्वती निवास या संघासमोर ठेवल्या आहेत. एकंदरीत 17च्या सरासरीनं इथे प्रतिषटकामागे धावा कराव्या लागतील महादेव पार्वती निवास या टीमला. एका बाजूला संघ आपण पाहतोय विकीशेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ VM टायगर्स, अनिल अंकलेश प्रतिष्ठान या नावाने हा संघ मात्र या KPL मध्ये खेळतोय आणि एका बाजूला महादेव पार्वती निवास हा संघ समीरजी तांगडी, जयजी तांगडी आणि प्रणय तांगडी यांनी पुरस्कृत केलाय. जास्त वेळ दौडू नका, पंचांना देखील विनंती करतोय सामन्याला सुरुवात करायची आहे. शतरक्षक मात्र या ठिकाणी सजवायचं आहे. 4 षटकाचा सामना, एकंदरीत 68 धावा बनवायच्यात, प्रतिषटकामागे 17 धावा या हा सामना जिंकण्यासाठी महादेव पार्वती निवास या टीमला करायचे आहेत. चांगला प्रतिसाद या स्पर्धेसाठी क्रीडा रसिकांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. सकाळच्या सत्रापासून चांगलं क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट सातत्यानं पाहायला मिळालं. खूप चांगलं मैदान आहे. 68 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवल्या महादेव पार्वती निवास या संघासमोर. सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ खर्च होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 1 संजय तांगडी, एक अनुभवी गोलंदाज, त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधार आपण पाहतोय, कर्णधाराच्या भूमिकेमध्ये उदयाना आपण पाहतोय संघाच्या कर्णधाराच्या धुऱ्या सांभाळत असताना या मॅच मध्ये. तर कल्पेश वैती आलेत. संजय यांना आपण मिड ऑफला पाहतोय, कारण ते देखील गोलंदाज आहेत, परंतु संघाचे प्रमुख गोलंदाज कल्पेश वैती पहिल्या मॅच मध्ये फारसं यश मिळालं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग VM टायगर्स या संघाने केली. 39 धावा कल्पेश वैतीच्या बॅटमधून अक्षरशः तो बरसला. मागच्या मॅच मध्ये फारशी बॅटिंग त्याची चांगली झाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये तो षटकारांनी चौकाराचीच भाषा बोलू लागली होती त्याची बॅट, आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 39 धावा आपण पाहिल्या. सलामीची जोडी मैदानामध्ये, एका बाजूला समीर तांगडी एक मोठा खेळाडू आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रमोद तांगडी. सध्याच्या घडीला न्यू 40+ मध्ये त्याचं क्रिकेट अक्षरशः बहरलाय. तो खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती. षटक क्रमांक 1 बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश वैती आणि स्ट्रायकिंग एंडला समीर तांगडी. गोलंदाज तयार. 68 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. प्रतिषटकामध्ये 17 धावा. पावरप्लेचा षटक आहे. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस पाहिला तर चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळला, बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चांगला फटका होता, इनफिल्डच्या वरून खेळलेत, चांगला स्ट्रोक क्रिएट केला. राहुल होते कव्हर पॉइंटला, त्यांच्या डोक्यावरून एक देखणा दैदिप्यमान फटका समीरच्या बॅटमधून येतोय. चांगला टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता, इनफिल्डच्या वरून खेळले होते. पुन्हा एकदा इथे एका हाताने खेळत, नियंत्रण अजिबात नव्हते या फटक्यावर. चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली, जजमेंट चुकलाय आणि इथे एकच धाव. झेल व्हायला हवा होता, कारण खूपच उंचावर चेंडू होता, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले नव्हते, जजमेंट चुकलं आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती, गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली या 5 या आकड्यावर. पहिला चेंडू समीरच्या बॅटमधून खूपच चांगला आत्मविश्वासाने होता. यावेळेस पाहिलं तर नियंत्रण या फटक्यावरती नव्हतं, एका हाताने हा फटका खेळला होता. अगदी रिषभ पंच आठवण करून दिली होती. रिषभ पण अशा प्रकारचा फटका खेळतो, परंतु सीमारेषेच्या पलीकडे असतो. समीरचा फटका इनफिल्डच्या आतमध्ये होता, झेल जरूर उडाला होता. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय, चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतायत कल्पेश आणि इथे या चेंडूवर यशस्वी देखील होत आहेत, कारण डॉट चेंडू आलाय. प्रमोद तांगडी, कालच्या मॅच मध्ये थोडी घाई झाली प्रमोद तांगडीच्या माध्यमातून आणि एगलस्पोर्ट खार्डी संघ न्यू 40+ या चाचणी स्पर्धेमध्ये खेळताना पराभूत झाला होता. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन, परंतु यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे. इट्स अ वाईड बॉल. आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करताना आपण पाहतोय कल्पेश वैतीला, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खराब चेंडू. इथे मात्र मोठा फटका, चेंडूला भिरकावलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला, जबरदस्त फटका. अगदी पाहिलं तर यावेळेस लेंथ ओळखली होती या फलंदाजाने, चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि एक चांगला फटका, एक विस्फोटक अंदाजाने प्रमोद तांगडीचा ट्रेड मार्क शॉट आपण पाहिला आणि अगदी चेंडूला पाठवलं होतं 7 धावांसाठी. महत्वाचा फटका होता. गोलंदाज कल्पेश वैती पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना प्रमोद साडी. इथे देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पद्धतीचा वापर होत नाहीये. चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली, चुकी करताय, झेल सुटतोय. प्रयत्न चांगला होता, परंतु इथे एकच धाव. चांगला प्रयत्न केला होता त्या शतरक्षकानं, कारण चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हेमंत करत होते आणि तिथे ते अयशस्वी ठरले, परंतु एफर्ट चांगला होता, स्वतःला झोकून दिलं होतं हेमाने आणि इथे एक धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 धावा. प्रति षटकामागे 17 धावा बनवायच्या आहेत टीम महादेव पार्वती निवास या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा, फुलटा चेंडू होता, खोलवाटा पर्यंत चेंडू होता. यावेळेस पहिला अलाउंड द कार्पेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले, डीप मध्ये शतरक्षक आहे, तिथे चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. या षटकामध्ये जर पाहिलं तर जरूर एक आपण षटकार पाहिला, एक चौकार देखील पाहिला, परंतु आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण देखील तितक्या चांगल्या दर्जाचं कल्पेशने दाखवलंय. कारण या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्यात. 17 धावा मेंटेन करायच्या होत्या प्रति षटकामागे, म्हणजेच या षटकामध्ये कुठेतरी 3 धावा मागे आहे महादेव पार्वती निवास हा संघ. परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये त्यांना अजून चांगले मोठे फटके खेळावे लागतील. मागच्या मॅच मध्ये जयेश तांगडीची बॅटिंग अक्षरशः बहरली. नितेश तांगडी मॅन ऑफ द मॅचचा मात्र तो हिरो राहिलाय, तो अजून बॅटिंग करण्याचं येणं बाकी आहे. परंतु समीर तांगडी आणि प्रमोद तांगडी हे 2 महान फलंदाज आहेत आणि या 2 फलंदाजावर मात्र नक्कीच विश्वास असेल टीम महादेव पार्वती निवास या टीमचा. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट खेळला आतापर्यंत KPLचे सर्व संघ. त्यानंतर होणारा सामना प्रज्वल पॅन्थर्स विरुद्ध पंकज वॉरियर्स. एका बाजूला प्रसाद तांगडी यांचा संघ आणि एका बाजूला प्रवीण तांगडी यांचा संघ आपण नक्कीच पुढच्या मॅच साठी आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर संघाचा कर्णधार उदय तांगडी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, परंतु या मॅच मध्ये वेगळ्या रणनीतीने उतरलाय. VM टायगर्स विकेशेट मात्रे यांचा संघ. अजून मात्र 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. समीरला आक्रमक व्हावं लागेल, अजून त्याला आपली आक्रमकता दाखवावी लागेल या ओव्हर मध्ये.
उदय तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेट ना समीर साडी गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता यावेळेस त्या पद्धतीने चेंडू खेळायचा होता तसं खेळता येत नाहीये. चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि इथे एकच धाव कंप्लीट केली जाते. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये या दोन फलंदाजांमध्ये कमतरता जाणवते. मोठे फटके खेळण्यासाठी मात्र हे फलंदाज जास्त विश्वास ठेवतात. एकेरी दुहेरी धावेवर जास्त विश्वास ठेवत नाहीये. जिथे 2 धावा होता तिथे एकच धाव. कारण थोडीशी जर पाहिली ना तर फिटनेस मध्ये अभाव जाणवतोय. समीर तांगडी कुठेतरी संघर्ष करतोय. समीरला आपल्या फिटनेसवर काम करावं लागेल. कारण येणाऱ्या काळामध्ये जर त्याला टेनिस बॉल क्रिकेट खेळवायचं असेल ना थोडंसं फिटनेसवर देखील आजही काम करावं लागेल या खेळाडूला. गोलंदाज पुन्हा एकदा उदय. यावेळेस पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु लेन चांगली होती. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू मात्र या ठिकाणी मात्र रिलीज केला. तदनंतर यष्टिरक्षक भूमीमध्ये मोहन तांगडी आज खूप चांगली कामगिरी करतायत. कारण फलंदाजीमध्ये देखील त्यांनी दमकम दाखवली. यष्टांच्या मागे देखील चांगली कामगिरी. उदय लेग स्टंपच्या बाहेरील जाणारा चेंडू इट्स अ वाईड बॉल. इथे लाईन खराब आहे. या अगोदरचा चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आणि यावेळेस पहिला तर लेग स्टंपवर चेंडू पडला आणि तदनंतर लेग स्टंपच्या बाहेर प्रमोद तांगडी. कारण प्रमोद तांगडी पासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला योग्य नियंत्रण आपल्या गोलंदाजीवर ठेवावे लागेल. तशाच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय उदय या ओव्हरमध्ये. इथे चांगला फटका आहे. मिड विकेटला शतरक्षक आहेत. चेंडू अडवू शकत नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फुलातून दर्जेदार फटका. लांब 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 लचक हा षटकार होता. अगदी नेत्रदीपक. या 6 धावेने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील प्रमोद तांगडीला. कारण प्रमोद तांगडी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु मैदानावर त्यांना ठाण मांडून बसावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आपल्या संघाला गरज असेल तेव्हा मात्र फटके खेळावे लागतील. उदय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रमोद साडी. कुठेतरी दबाव जाणवतोय गोलंदाजावर. अजून मात्र 42 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा आतापर्यंत फलकावरती आपण या मॅच मध्ये पाहतोय. 68 धावांचं आव्हान. षटक क्रमांक 2 मात्र प्रगतीपथावर. गोलंदाज उदय तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. इथे देखील चांगला फटका आहे. शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं शतरक्षण. हेमा मात्र चांगलं शतरक्षण करतोय. या अगोदर त्याने मिसफिल्ड केली होती. यावेळेस चांगलं त्याने विश्वास दाखवला आपल्या स्वतःच्या फिल्डिंगवर आणि चांगलं शतरक्षण त्याने सजवलंय. इथे एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. षटकार मारला तदनंतर साईक रोटेट. समीरला देखील मोठे फटके खेळायचे या ओव्हरमध्ये. शोल्डरचा वापर करत असताना जास्त उंची प्राप्त झाली. पंचाकडे पाहिलं गेलं इट्स अ वाईड बॉल. कारण खूपच जास्त उंची प्राप्त झाली आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि पंचांनी इतर मात्र स्वैर चेंडू घोषित केलाय. शोल्डरचा वापर जरूर करतोय कारण समीरच्या विरोधात देखील रणनीती आखतोय. गोलंदाज उदय पुन्हा एकदा. इथे मोठा फटका. बिग हिट. चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल. सक्सेसफुल. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन्स. काय जबरदस्त पुलचा फटका. हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजाने फटका खेळला. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. संघाची धावसंख्या
फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 34 धावा. 2 षटकांचा इथे खेळ सुरू, 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 34 धावा फलकावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे अजय. आणि ज्या पद्धतीने 2 षटकामध्ये जो खेळ केलाय ना, तशाच प्रकारे खेळ याही ओव्हरमध्ये, येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये मात्र टीम महादेव पार्वती निवास या टीमला करायचे. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. हा षटक निर्णायक आहे. वेम टायगर्स टीमला देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वाची म्हणजे इथे ब्रेक थ्रू द्यावं लागेल, कारण भागीदारी चांगली झाली आहे. 34 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत केली आहे. कारण भागीदारी करणं फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. जर समोरील संघावर जर तुम्हाला दबाव निर्माण करायचा असेल ना, तर भागीदारी, पार्टनरशिप आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा मात्र फलंदाजाने मोठे फटके खेळणं फार गरजेचं असतं. आणि अगदी तशाच प्रकारे क्रिकेट खेळलं आतापर्यंत महादेव पार्वती निवास हा संघ या मॅचमध्ये. जबरदस्त प्रीमियर लीग KPL अर्थातच खाडी प्रीमियर लीगचं आयोजन या मैदानावरती सातत्यानं अनेक कित्येक वर्ष केली जातात. याच मैदानावरती स्वराज्य चषकाचं देखील आयोजन आपण अनेक वर्षापासून पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठी स्पर्धा या मैदानावर जरूर पाहायला मिळेल. त्यामध्ये मात्र शंका नाही, कारण खाडी ग्रामस्थांचं आयोजन मात्र दर्जेदार असतं. कारण आयोजनाच्या बाबतीत या परिसरामध्ये खार्डी गावाचं एक मोठं नाव आहे. अर्थातच भिवंडी परिसरामध्ये नाही, तर पालघर जिल्ह्यामध्ये देखील या गावाचं नाव क्रिकेटच्या बाबतीत नक्कीच घेतलं जातं. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 संजय तांगडी लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. राऊंड विकेट नाव. प्रमोद साडी चांगला चेंडू आहे. यावेळेस पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन, धने सुकी करतोय, बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. मोहन तांगडी यष्टांच्या मागे चुकी करतायत आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. बाईच्या स्वरूपात इथे 4 धावा मिळाल्या टीम महादेव पार्वती निवास या टीमला. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावर. येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 30 धावा, 30 धावा 11 चेंडू. एका बाजूला आपण पाहतोय महादेव पार्वती निवास या टीमला आणि एका बाजूला VM टायगर्स या टीमला देखील पाहतोय. जबरदस्त सामना रंगला. असं वाटलं होतं की 68 धावा खूप मोठ्या आहेत, या धावा करणं अगदी जमणार नाही या टीमला, परंतु काय जबरदस्त सुरुवात केली आहे या 2 फलंदाजांनी. इथे मात्र मोठा फटका, अफलातून फटका, चेंडूला बिरकावलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी फटका. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आणि प्रमोद तांगडी देखील 24 धावांवर खेळतोय. काय जबरदस्त फटकेबाजी. मला तर वाटतं कालच्या दिवसाचा राग आज तो KPL मध्ये काढतोय की काय, कारण काल थोडासा अपयशी ठरला होता आणि आज पहा त्याची बॅटिंग किती भरली आहे. इथे लेंथ बदलवली आहे, स्लोवर वन चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज आपला चातुर्य या ठिकाणी दाखवतोय. अफलातून खेळ. दोन्ही खेळाडूंचा जर आपण विचार केला ना, गोलंदाज देखील 40+ क्रिकेट खेळतोय, त्याच्याकडे देखील फारसा अनुभव आहे आणि फलंदाजा देखील कडे चांगला या 2 खेळाडूंमध्ये चांगलं क्रिकेट. संजय तांगडी लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. इथे देखील मोठा फटका. वाह वाह वाह, दर्जेदार फटका प्रमोदच्या बॅट मधून येतोय सीमारेषा पार. षटका. शकता. काय बॅटिंग करतोय प्रमोद तांगडी, जबरदस्त बॅटिंग करतोय. कारण अगदी त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू दिला तर तो बाहेरच जातोय. याही षटकामध्ये संजयच्या विरोधात ते आक्रमक झालेत. संजयला इथे चांगली गोलंदाजी करायची आहे येणाऱ्या 2 चेंडूवरती. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता.
गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. मात्र वेगळ्या अँगल मध्ये चेंडू टाकलाय. एक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करून देतोय. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 18 धावा. एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, नाहीतर शेवटच्या षटकावर नक्की दबाव निर्माण करून जाईल महादेव पार्वती निवासच्या टीमवर. इथे देखील डॉट चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. समीर इथे धाव घेतोय. अगदी बाद करण्याची संधी निर्माण झाली असती. यष्टरक्षक चुकी करतायत. शेवटच्या 2 चेंडूसाठी मी संजयाचं नक्कीच कौतुक करेन, कारण या अगोदर त्याच्या विरोधात मोठे फटके खेळले गेले, कुठेतरी दबाव होता, परंतु तदनंतर त्याचं चांगलं नियंत्रण. प्रमोदच्या विरोधात 2 चेंडू डॉट त्याने टाकले. इथे लेगबायच्या स्वरूपात जरूर धाव मिळाली, परंतु या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. आज वैभव वैद्यने देखील खूप चांगला खेळ केला. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा तो देखील हकदार ठरला होता. थोड्याच वेळामध्ये पुढच्या मॅच मध्ये तो देखील ऍक्शन मध्ये आपल्याला दिसेल. खार्डी संघ यावर्षी जर पाहिलं तर फॉर्मात आहे, म्हणजे येणाऱ्या काही कालामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघ नक्की दर्जेदार कामगिरी करताना दिसेल आपल्याला या हंगामामध्ये, कारण चांगले चांगले फलंदाज फॉर्मात आहेत. आणि यावर्षी संघाची बांधणी देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी समीर तांगडी आणि प्रमोद तांगडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे विचार विनिमय करायला लावलाय टायगर्स या टीमला. टीम मीटिंग आपण पाहतोय, कारण येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी टीम महादेव पार्वती निवासला. आणि जमेची बाब म्हणजे अजून नितेश तांगडी देखील मैदानामध्ये येणं बाकी आहे, जयेश तांगडी देखील येणं बाकी आहे, कारण मागच्या मॅचचे ते दोघे हिरो होते. परंतु इथे पाहिलं ना तर प्रमोद तांगडी पहिल्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करतोय. अगदी पहिल्या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीला पडलेला खेळाडू म्हणजे नितेश तांगडी. अगदी त्याला क्रिकेट खेळ खूप जास्त आवडतं, परंतु त्याला फारशी संघामध्ये संधी मिळत नाही. केपीएलच्या माध्यमातून त्याला संधी मिळाली, त्याने आपलं प्रदर्शन चांगलं दाखवलं, मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील तो बनला. आणि त्याच्या आयुष्यामध्ये मला तर वाटतं पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली असावी. आणि 300 रुपयाचं पारितोषिक देखील. तो फलंदाज देखील मैदानावर येणं अजून बाकी आहे. अजय तांगडी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्यापर्यंत खूप चांगली माहिती पुरवत आहेत. आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात भारी इनिंग तो मागच्या मॅच मध्ये खेळला. प्रवीण तांगडी यांना देखील आपण पाहतोय पुढच्या मॅच मध्ये पंकज 11 या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांना आपण पाहणार आहोत. काल मात्र 40+ क्रिकेटमध्ये ते अपयशी ठरले होते चाचणी क्रिकेट खेळताना. शेवटच्या एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता असताना सर्व खार्डीकरांच्या नजरा होत्या. खार्डीकरांच्या नव्हे तर संपूर्ण आपल्या पंचक्रोशीतील सर्वांच्या नजरा होत्या. परंतु एका चेंडूवर 7 धावा नाही बनू शकत, कारण षटकाराला तरी त्या ठिकाणी खाडी संघ हरला असता, कारण कंपल्सरी चेसिंग होतं. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला देखील आम्ही शुभेच्छा देऊ. 40+ क्रिकेट तुम्ही देखील चांगलं खेळा, कारण ईगल स्पोर्ट खाडीचं भिवंडी परिसरामध्ये जर 40+ क्रिकेट जर म्हटलं ना तर मोठं नाव आहे. आणि तोच मोठं नाव मैदानावरती प्रमोद तांगडी आज दाखवतोय आपली कला, आज दाखवतोय आपल्यामधली धमक, आज दाखवतोय आपल्यामध्ये असलेली क्षमता. महादेव पार्वती निवास या संघासाठी येणारे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती धनेश आला, युवा गोलंदाज, आणि समोर असेल प्रमोद तांगडी हा फलंदाज. गोलंदाज तयार, राईट अमोर द विकेट ना, स्लोवर 1. आणि अशा प्रकारचा चेंडू तुम्ही प्रमोद तांगडी यांना टाकू शकत नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे विस्फोटक अंदाजाना फटका खेळलाय, सीमारेषा पार, षटकार. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत. 5 षटकार प्रमोद तांगडीच्या बॅटमधून, अनेक चौकार आणि 2 धावा, अनेक सिंगल देखील त्यांनी घेतली. चांगलं गुणलेखन अजय तांगडीच्या माध्यमातून आपली बोटांची जादू या गुण तालिकेवरती तो दाखवतोय. चांगल्या पद्धतीनं गुणलेखन. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. धनेश या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. राहुल तांगडी देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. अगदी पर्यंत फ्लाइंग स्लीप मध्ये ते शतरक्षक करतायत. इथे अजून एक मला तर वाटते मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आहे की काय, सेम त्याच पद्धतीने चेंडू त्याच पद्धतीने
5 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर इट्स अ वाईड बॉल. पंचाच्या भूमिकेमध्ये प्रदीप तांगडी ज्युनियर आणि स्क्वेअर लेगचे पंच प्रसाद तांगडी त्यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यांचा देखील परफॉर्मन्स खूप चांगला. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील ते ठरले होते. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील चांगला फटका आहे. शतरक्षक ठिकाणी एफर्ट्स लावतायत, कमालीचे एफर्ट्स आणि ते उदय होते त्या ठिकाणी आणि ते 1 धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 65 या आकड्यावरती. अजून मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. धनेश 3 चेंडू मध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करायची आपल्या संघासाठी, VM टायगरसाठी. आणि ते मोठा फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय आणि सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि अशा तऱ्हेनं महादेव पार्वती निवास या संघाने विजय संपादन केलाय. कॉंग्रॅच्युलेशन महादेव पार्वती निवास.